स्त्री शक्ती महाकाव्य अध्याय 9 पृथ्वीवर नंदीचे आगमन मंगलाचरण नंदीशो भक्तिरूपेण धर्मद्वारस्य रक्षकः शिवाज्ञा चरण लोके परीक्षा कुरुते नरम। अर्थ नंदी हे भक्ती निष्ठा आणि धर्माच्या प्रवेशद्वाराचे रक्षक आहेत। भगवान शिवांच्या आज्ञेने ते योग्य वेळ आल्यावर मानवाची परीक्षा घेतात। कैलासावर त्या दिवशी एक विलक्षण शांतता होती। भगवान महादेवांनी आपल्या त्रिशूळावर उजवा हात ठेवला। माता पार्वतींनी नंदीकडे प्रेमळ नजरेने पाहिले। नंदीने दोघांनाही दंडवत प्रणाम केला। महादेव म्हणाले, नंदी, आजपासून तुझे कार्य सुरू होते। तू पृथ्वीवर जाशील, कोणी तुला ओळखणार नाही। तुझ्या सामर्थ्याने नव्हे तर तुझ्या नम्रतेने धर्माचा मार्ग खुला होईल। अँड कोट नंदीने विनम्रतेने उत्तर दिले, जशी तुमची आज्ञा प्रभू। क्षणात त्यांच्या तेजस्वी दिव्य स्वरूपाभोवती प्रकाशाचे वलय निर्माण झाले। तेज मंद होत गेले आणि काही क्षणांत ते एका कृश पांढऱ्या दाढीच्या वृद्ध संन्याशाच्या रूपात उभे होते। हातात कमंडलू, खांद्यावर झिजलेली झोळी, कपाळावर भस्म, डोळ्यांत अपरंपार करुणा। पण त्या डोळ्यांच्या तळाशी संपूर्ण कैलासाचे तेज दडलेले होते। पृथ्वीवर पहाटेचा सूर्य उगवत होता। तो वृद्ध संन्यासी भारतभूमीवर प्रथम पाऊल ठेवताच मंद वारा वाहू लागला। जवळच्या मंदिरातील घंटा कोणाच्याही स्पर्शाशिवाय वाजू लागली। गायी शांतपणे त्यांच्याकडे पाहू लागल्या। वनातील पक्षी त्यांच्या सभोवताली गोल फिरू लागले। परंतु गावकऱ्यांना ते फक्त एक थकलेले वृद्ध तपस्वी वाटले। कोणी त्यांना पाणी दिले, कोणी भाकरी दिली, कोणी नमस्कार केला आणि कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेले। वृद्ध संन्यासी फक्त स्मित करत पुढे चालत राहिले, दूर हिमालयातील आश्रमात। पहिला बालक नदीवरून पाणी आणत होता। त्याला अचानक एक अनोखा सुगंध जाणवला। तो चंदनाचा नव्हता, तो फुलांचा नव्हता, तो भस्म आणि बिल्वपत्रांच्या दिव्य सुवासासारखा होता। त्याने मागे वळून पाहिले। दूरवर तोच वृद्ध संन्यासी उभा होता। क्षणभर दोघांचे डोळे भिडले। वृद्धाने काहीही बोलले नाही, फक्त स्मित केले। बालकाने नम्रतेने हात जोडले। त्याच क्षणी त्याच्या मनात अनाकलनीय शांतता उतरली। नगरातील दुसरे बालक त्या दिवशी धनुर्विद्येचा सराव करत होते। त्याचा बाण लक्ष्य चुकला। तो संतापाने धनुष्य खाली फेकणार इतक्यात तोच वृद्ध त्याच्या जवळ आला। बाळ, ज्याने स्वतःच्या रागावर विजय मिळवला त्याला दुसऱ्यावर विजय मिळवण्याची गरजच पडत नाही। बालकाने प्रथमच आपला क्रोध आवरला। तो शांत झाला। वृद्ध पुढे निघून गेले। संध्याकाळी गावातील तिसरे बालक मंदिराजवळ बसून एका भुकेल्या कुत्र्याला आपली भाकर खाऊ घालत होते। तेवढ्यात तोच वृद्ध तेथे आला। त्याने काही मागितले नाही, काही बोललाही नाही। बालकाने स्वतःची उरलेली अर्धी भाकर त्यांच्या हातात ठेवली। वृद्धाच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले। त्यांनी बालकाच्या मस्तकावर हात ठेवला। देव तुझ्या अंतःकरणात सदैव जागृत राहो, इतकेच ते म्हणाले। त्या स्पर्शाने बालकाच्या कपाळावर क्षणभर त्रिपुंडासारखे भस्माचे 3 सूक्ष्म तेजस्वी पट्टे उमटले आणि लगेच अदृश्य झाले। बालकाला काहीच समजले नाही। त्या रात्री वृद्ध संन्यासी एका प्राचीन वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले। आकाशात असंख्य तारे चमकत होते। तेवढ्यात सप्तऋषी सूक्ष्म रूपाने त्यांच्या समोर प्रकट झाले। महर्षी वसिष्ठ म्हणाले, नंदी, तुझी पहिली परीक्षा पूर्ण झाली। नंदी म्हणाले, तिघेही पात्र आहेत, पण ज्याचा मार्ग सर्वांत कठीण असेल त्यालाच सर्वांत मोठे कार्य लाभेल। महर्षी अत्री शांतपणे म्हणाले, आणि त्याच्यावरच अधर्माचा सर्वात मोठा प्रहार होईल। नंदीने डोळे मिटले, मी तयार आहे। दूर काळोख्या पर्वताच्या गुहेत अधर्माचा शिष्य ध्यानस्थ बसला होता। अचानक त्याच्या हातातील काळा दगड लालभडक होऊन पेटू लागला। त्याने डोळे उघडले। तो कुजबुजला, कोणीतरी पृथ्वीवर आले आहे आणि त्याच्या आगमनाने माझ्या शक्ती अस्वस्थ झाल्या आहेत। गुहेत घुमणारा त्याचा आवाज अधिक भयानक झाला, त्याला शोधा, तो वृद्ध साधू कोण आहे। आणि त्या क्षणी
धर्म आणि अधर्म यांच्यातील अदृश्य युद्धाचा पहिला पडदा उघडला. अध्याय 9 समाप्त.